हिरकणी कक्ष दामिनी पथकासाठी ई बाईक्सचे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे। या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्थापित हिरकणी कक्ष तसेच पोलीस तलास भेट स्वरूपात प्राप्त दामिनी पथकाच्या 6 ई बाईक्स यांचे लोकार्पण आज येथे करण्यात आले। पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस तसेच महिला आणि बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सांगली जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत आणि यासाठी 3% राखीव निधीतून 2,12,18,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले। पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, सांगली शहर पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, जत, तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे 11 हिरकणी कक्ष, तर परिवहन विभागाच्या माध्यमातून जत, ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, कवटेमहांकाळ, कडेपूर, कडेगाव, खानापूर, पलूस येथे 9 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत आणि त्याचे प्रातिनिधिक लोकार्पण यावेळेस करण्यात आले। शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना सुरक्षित वातावरणात स्तनपान करता यावे, महिलांना विश्रांती घेता यावी आणि किशोरवयीन मुलींना नैसर्गिक ऋतुचक्राच्या काळात सुरक्षित आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा हिरकणी कक्षांचा प्रमुख उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।